श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपलं बोलणं झालं ना, मी त्वरित स्वामींकडे गेले. त्यांना गळच घातली. त्यांना तुमचं दुःख सांगितलं आणि तुमची स्वामींवरची भक्ती सुद्धा सांगितली. अहो, स्वामी प्रचंड खुश झाले. आणि हे पहा काय दिलंय स्वामींनी, स्वामींच्या चरण पादुका. या चरण पादुका आमचं आयुष्य बदलून टाकतील. आम्ही खूप भाग्यवान आहोत. कपिला माई, स्वामींनी आमच्यावर कृपा केली. अहो, स्वामींची कृपा अशीच होत नाही. त्यासाठी आपल्याला पुण्यही करावं लागतं. पुण्य जोडीला असलं की सगळ्या गोष्टी साध्य होतात. स्वामींचा आदेश आहे, तुम्हाला नाशिकला गोदाकाठी जाऊन 1100 ब्राह्मणांना भोजन घालायला सांगितलंय स्वामींनी. हो, आम्ही नक्कीच करू. तुम्ही सांगा आम्हाला. अहो, तुम्हाला जायची गरज नाही. आम्ही नाशिकला जाणारच आहोत. ब्राह्मण भोजन आम्हालाही घालायचंय ना. त्याबरोबर तुमचंही ब्राह्मण भोजन घालून घेते. तेवढी ब्राह्मण भोजनाची रक्कम तुम्ही आम्हाला द्या. बरं, तुम्ही थांबा, मी रक्कम घेऊनच आलो. भक्ती म्हटली की त्याग महत्वाचा. अहो, भगवंत त्याग पाहतो आणि नंतर भरभरून देतो. अगदी तुम्हाला गणू माहितीये का? गणू, अहो मगाशी जो पेढे घेऊन आला होता. हो. हा, त्याच्या बायकोचा त्वचारोग बरा झाला म्हणाला ना तो. अहो, त्याच्या बायकोने सुद्धा असंच केलं. आपल्या अंगावरचे सगळे दागिने एका गरजू व्यक्तीला दिले. तिथे तिने दागिने दिले आणि तिथे तिचा त्वचारोग एकदम बरा झाला. भगवंताची कृपा ही सगळी. मी कसलाही त्याग करू शकते. हा माझा सोन्याचा हात एका गरीबाला द्या. आम्हाला फक्त बाळ हवंय, हीच इच्छा आहे. आलात? अरे वा वा वा. या या, पकडा हे. वा वा वा, कपिलाबाई बाजी मारली. वाच्या खोट्या पादुका विकण्याचा हा व्यवसाय तेजीत येणार असं दिसतंय. भक्ताचा अंधश्रद्धेवर अवलंबून राहणं आणि आमच्या शब्दावर विश्वास ठेवणं हेच आमचं भांडवल आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माई, आण ते इकडे. परमार्थ या धगधगत्या पात्राप्रमाणे असतो. त्याच्याशी स्वार्थाने खेळ करायला जाल तर स्वामी, स्वामी आमच्याकडून काही चुकलंय का? शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. घ्या.